जर यादी आणली असती ना तालुक्याचे तर ती आताच देऊन जा. कोणी जर तालुक्याची यादी बनवून आणलेली असती तर ती द्या आताच. आणि बोलून दिले घेऊन नवीन दिलेली शाळांची काहीतरी होऊ दे. एक महत्वाची सूचना आहे. खुर्च्या 2 नमुन्याच्या आहेत. 2 प्रकारच्या खुर्च्या आहेत. फक्त एखादी घालून सारख्या त्या एखादी घालून जागेवर ठेवा. जागेवर ठेवा फक्त एखादी घालून. ज्यांनी कोणी यादी आणली असेल त्यांनी जाणून द्यायचं. आपल्या एका बांधवाचे पैसे मिळाले आहेत. बाकी कसं जर कोणाला सापडले असतील तर आणून द्यायचे. प्रेस दोन मिनिट नाही माझ्या याला माईक नाही जवळूनच घ्यावं लागेल. बघून घ्या नाही तो काय येत समोर कॅमेरा लावताय ना थोडं मागे हळूच हळूच घ्या ते मोबाईल थांबा 2 मिनिटं थांबा रे. आमचे नाही असं अरे जरा की बाटला पत्रकार बांधव जर समोर कोणी असतील तर स्टेजकडे या. बाईट घेण्यासाठी किंवा साम टीव्ही नाही किंवा बाकीचे जे मोठे चॅनलवाले असतील त्यांना स्टेजकडे येण्याची विनंती आहे. थोडंसं बाजूला
चला रोल करायचं का? 2 मिनिटं लोक आहेत ना सांगाल का? बैठक झालेली आहे. बैठक झालेली आहे. बैठकीत काय चर्चा झाली? करायचं सुरू. थांबा मागं सरकू का? मागं अजून जास्त मागं सोडत टेबल घेऊ जा. बस का मीडिया वाले हलू नका फक्त मागची वर लाव ना उभारून घेऊन त्यापेक्षा दादा उभं राहा बसले तरी चालते बसूनच राहा एवढं लांब आले कधी हे जी आहे ना रेकॉर्ड रामू आवाज पकडत का? सगळे शांत राहा म्हणा. शांत राहा. ये ना इकडे ना इकडे नाही पाठी माझ्या पाठी आवाज हो ते आवाज कॅच करत नाही. बाकीचे गप्प बसा आता शांत बसा. हे कोणते पेजवर नव्हे ज्ञानदेव मला काय सांगाल की आज महत्वाची मराठा समाजाची बैठक घेण्यात आलेली आहे. मुंबई मोर्चानंतर आज पहिल्यांदा पुन्हा एकदा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. काय आज तुम्ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे? मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला समाज पाठीशीच आहे. कारण ते काय काही ज्यांनी उचललेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटतं मी ज्या समाजासाठी पोटतिडकीनं काम करतो ज्ञानेश्वर इमानदारीनं काम करतो तो समाज जाईल बरं कसा दुसरी. आणि मी काय वाईट करतो त्यांचे लेकर अधिकारी व्हावा ते स्वप्न बघतो गोरगरीब मराठी त्यांचे व्यावसायिक बनावं ते मोठे व्हावा त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं त्यांना नोकऱ्या लागाव्यात. आई बापांनी कष्ट केली आणि लेकरं नोकऱ्याला लागत नाहीत सुखी होत नाहीत समाधानी आयुष्य खाक व्हायला लागलं खाक रांगोळी व्हायला लागलं माझ्या घरी मराठी. ते मोठं करण्यासाठी मी काम करतो. कोणत्या पक्षात मराठा असू द्या त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे. त्याच्या लेकराच्या कल्याणासाठी मी काम करतो. मला सोडून कसं जातील 4 दिवस सोडून द्या. राजकीय फायद्यासाठी नेते ते करतात पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटतं की आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकरं म्हणून मनोज जरांगे पाटील काम करतात त्यांच्या पाठीशी उभा राहायचं. आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं. पहिला टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला फक्त 20 तालुक्याचा फक्त 20 तालुक्यात होता. प्रामाणिक सांगतो मी कधीच मीडियाला खोटं नाही बोलतो. आज आम्ही जास्त आनंदी यासाठी आम्ही एक माराठा सेवक गावात द्यायचं ठरवलं गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी. तो मालक नाही तो मालक म्हणून नाही शाखा अध्यक्ष म्हणून नाही तालुका प्रमुख म्हणून नाही तो समन्वयक म्हणून नाही काही नाही. फक्त पक्षाचा संघटनेचा तो नसावा. सगळ्या गावातल्या मराठ्यांना पक्षातल्या संघटनेतल्या गोरगरिबांना व्यावसायिक नोकरी असणारे कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणारा तो असावा. मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे कामं करावे. हा याला आम्ही मराठा सेवक म्हणायला लागलो. जरी त्याला मराठा सेवक नाव वाटलं तरी तो सगळ्या जातीचे कामं करणार. याच्यासाठी आम्ही एक ठरवलं होतं एक या 20 गावची 20 तालुक्याचे सगळे झाली. पहिली बैठक आमच्या अंतरुण तिथं मंडप पुराण आणि तिथं दुपारून लाईट जाते आणि प्रचंड उकाडा आहे लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती भवनला तिथं गेलो. तिथं बसायला जागा पुन्हा आहे. आता मंगल कार्यालयात आलो. आता तुम्हीच सांगा मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती. इतक्या मराठी कधीच लांब जाऊ शकत नाही आणि मी काय वाईट करत नाही. पुरं जीव गेला तरी मी मराठ्यापासून हटत नाही. मराठ्याला न्याय दिलं सोडत नाही. न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण
शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला, राजकारण्यांनी केला, धर्माच्या नावाखाली बी आम्हाला त्या मारामाऱ्या करायला ठेवलं, दंगली करायला ठेवलं. आम्हाला कुणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही. उलट हिंदूतल्याच काही लोकांनी आमच्या छत्रपतींचा अपमान ते बी आरवाजच्या भाषात वाईट वेळ जाणून बुजून मराठ्यांवरती यांनी आले. पण मी मात्र त्या दोरीत मराठा समाज आणलाय, एकजूट केला. पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला प्रगतीकडे नेणार म्हणजे नेणार. आता आरक्षणातून नोकरी शिक्षणात जातील, आम्ही व्यवसायाकडे सुद्धा मराठा नेणार. प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभारून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आहे. आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या, गल्लीपर्यंत जाणं गरजेचं होतं आणि गल्लीतली गावागावातली अडीअडचणी आम्हाला माहीत होणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमले. 6 जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहे, प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहे. मग तो विदर्भात खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो, कुणबी आणि मराठा आम्ही एकच, आम्ही ते जोडणार. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापून टाकणार. एक सेवा करणारी फळी, मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून, नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर आलो. भेद न करणारा मराठा सेवक असा की तो कोणत्या पक्षाचा संघटनेचा नसणार, तो समाज म्हणून काम करणार, तो दारू पिणारा नसणार. या आमच्या त्यांच्यापर्यंतच्या अटी असणार. दादा, तुम्ही आज जे संघटन जे उभा करतायत मराठा समाजाचं, एका प्रकारे संघटनच म्हणता येईल, या संघटनाची कार्यपद्धती कशी असणार आहे, साखळी कशी असणार आहे? आणि आज किती तालुक्यातील मराठा सेवकांची नियुक्ती केलेली नाही? नियुक्ती नाही केली. नियुक्ती कोणाची करणार नाहीत. नियुक्ती केली म्हणजे तो झालाच ना अध्यक्ष, नाही तर काहीतरी इथं अध्यक्ष नाही, प्रमुख नाही, काय नाही. मराठ्यांचा एक सेवक म्हणून मराठ्यांच्या अडीअडचणी सांगायसाठी एक माणूस हक्काचा त्यांना गावात देणं लय गरजेचं. गावकऱ्यांना माहीत पाहिजे काम कुणाला सांगायचं, तालुक्याला माहीत पाहिजे काम कुणाला सांगायचं, जिल्ह्यातल्या मराठ्यांना माहीत पाहिजे काम कुणाला सांगायचं, कोणाचेच कुणाला मिळेल. मग मराठा जर एक आला तर अडीअडचणी पण सुटल्या पाहिजे, माहीत पण पाहिजे. म्हणून गावात एक द्यायला नियुक्ती फिरती नाही. आणि ध्येय काय, मराठा सेवक नेमकं करायचं काय, त्याचं काम काय, तर हे आम्ही 6 जूनला पूर्ण राज्यात फळी तयार झाल्याच्या नंतर 6 जूनच्या आत डिक्लेअर करणार. पण नेमकी काय भूमिका असणार आहे मराठा कसं काय असतं मराठा सेवक म्हणजे काय? आमच्या अडचणी, गरिबांच्या गावकऱ्यांच्या अडचणी खूप आहेत. अडचणी म्हणजे काय? मुलं शिकतात, मुली शिकतात, अडचणी आहेत, बाहेर शहर आहे, कुणाला सांगायचं अडचण आहे? बापाला फोन करून सांगायला लागतं, आईला सांगायला लागतं, भावाला सांगायला लागतं. यायला वेळ लागतो. मुंबई पुण्यासारख्या शहर आहे, कधी जायचं? तिथं जर मराठा सेवक असतील तर 10 मिनिटात मी मदतीला जाऊ शकतो. दवाखान्याच्या अडचण गरीब मराठ्याचे, कॉलेजच्या, क्लासच्या, पोलीस स्टेशनच्या, महसूलमधल्या, तहसीलच्या, कलेक्टरच्या ऑफिसच्या, SP ऑफिसच्या, व्यावसायिक मराठ्याच्या अडचणी आहेत, उद्योगी मराठ्याच्या अडचणी आहेत, राजकीय मराठ्यांच्या सुद्धा अडचणी आहेत, नोकरदार मराठ्यांच्या अडचणी आहेत, त्याला धमकी दिल्या जातात, नोकरदार मराठ्यावर ताप टाकला जातो, अनेक अडचणी आहेत. त्यामुळं समस्या जाणून घेण्यासाठी एक सेवक शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार देणं खूप गरजेचं. त्याने जर अडचणी जाणून घेतलं तर आम्हाला सोडून देत काही वर अन्याय होतो. 2-3 महिन्यात माहीत होतं आम्हाला. जर गावात सेवक असला तर त्याचं गावावर लक्ष असतं, तो आम्हाला सांगायला आलेला आहे. आम्ही प्रयत्न करू, नाही सुटले तर आंदोलन. आपल्याकडे हत्यार आहे ना, आंदोलन हे किती मोठं हत्यार आहे. आपला सरकार थोडे एखादा प्रश्न जर सुटला नाही तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडू. पण समाजाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आधार म्हणून एक मराठा सेवक गावात देणं गरजेचं. ती बांधणी आम्ही सुरू केली. सेवक म्हणून, मालक नाही. एक मिनिट मिळालेली नाही ती सापडणार. कोरटकर का सापडणार, कारण सोयरे सापडत नाही, सोयरे सापडत नाही, कारण त्यांनी टीम तयार केली. मराठ्यांच्या विरोधात, महापुरुषांच्या विरोधात तुम्ही गरळ वापरायची, माफी मागायची, ते सोपं झालं. यांना कचका दाखवावं लागणार आहे. मराठ्यांना सुद्धा नुसते निषेध घरात बसून चालणार नाही. त्या महाराजांना, महापुरुषांना, बोलणाऱ्यांचा अपमान करणाऱ्यांना यांना धडा शिकावा लागणार आहे. तेव्हा हे बंद होणार आहे.
हे यांना आल्याला माज असं उतरणार नाही. त्यासाठी आम्हालाच आता शान होणं गरजेचं आहे. दुसरा जर कोणी असतात त्यांनी 6 आरोपी केला असता पोलीस त्याचे पाहुणे आहेत ना, ते सगळे सोयरे ते करणार नाही, ती सोलापूरला करणार नाही. त्यांच्या लोकांना मग काय पण बोला केव्हा त्याला माहीत नाही आणि लोकांनाही आमदार मंत्र्यांनाही माहीत नाही. तुमची महाज बसते निवडून आली म्हणून पण पलट्या बसत असतात त्यावेळी चुका होत असतो. तुम्ही जितका त्रास देता तितकं पुढे निघणार. जबाबदार कोणी देवेंद्र फडणवीस, दुसरं कोण नाही. ते एकटाच गोड बोलून सत्य देतो इतकं सोंगड आहे. क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा नेता या महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र. गोड बोलून फक्त निवडून येतो. मराठ्यांच्या जीवावरती सत्तेत आला आणि त्याच मराठ्यांना आता आरक्षण देत नाही. लाडक्या बहिणीच्या जीवावरती निवडून आला, आज त्यांचा हप्ता देत नाही. गोरगरीब मायक्रो ओबीसी